नमस्कार, मी सचिन चव्हाण, MC न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। गोवा येथील एका दारूच्या ब्रँडची रॉयल स्टॅग बॉटलमध्ये रिफिलिंग करून विक्री करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज बेड्या ठोकल्या आहेत। जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथे आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गोव्यातील एका ब्रँडच्या नावाची दारू स्वस्त दरात खरेदी करून राणी उंचेगाव येथे आपल्या घरात हीच दारू रॉयल स्टॅग आणि इतर कंपन्यांच्या लेबल असलेल्या बॉटलमध्ये भरून विक्री करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सकाळी पर्दाफाश केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज पहाटे राणी उंचेगाव येथील विशाल आसाराम पवार यांच्या घरावर छापा मारून ही कारवाई केली आहे। या कारवाईत गोवा निर्मितीची 150 रुपयांची दारू आणून ती रॉयल स्टॅगच्या बॉटलमध्ये भरून सुमारे 1000 रुपये किंमत ग्राहकांकडून वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीच्या घरातून रॉयल स्टॉक लेबल असलेल्या दारूच्या बॉटल, गोवा निर्मिती दारू तसेच देशी सखू संत्रा असा सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग जालना अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर, प्रभारी निरीक्षक LM धनगर, विजेंद्र पवार, किशोर काळे, योगेश खरात, सुनील कांबळे, महिला कर्मचारी दीक्षा जाधव यांनी केली आहे। आज राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक यांना खबर मिळाल्यावरून राणी उंचेगाव तालुका घनसावंगी येथील विशाल आसाराम पवार आरोपीच्या घराची झडती घेतली असता तिथे गोवा निर्मित काही मद्य मिळून आलेलं आहे। त्याचबरोबर जे महाराष्ट्रात जे मद्य विक्री केलं जातं त्याच्या बॉटल्समध्ये ते रिफिल केलेलं देखील आढळून आलं। त्याचबरोबर तिथे देशी दारू सखू संत्रा याची सुद्धा काही मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्याचबरोबर रिफिलिंगसाठी लागणारे काही साहित्य त्याच्यासोबत मिळून असं एकूण 1,59,250 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्याकरिता त्या आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विविध कलमांतर्गत, आणि पुढील तपास निरीक्षक श्री धनगर, भरारी पथक जालना, राज्य उत्पादन शुल्क हे करीत आहेत। जालना शिवजयंती दिनी शिवभक्तांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर भीक मागो आंदोलन केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून निधी मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। जालन्यात एकीकडे शिवजयंतीचा उत्साह असतानाच दुसरीकडे महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मागणीसाठी शिवभक्तांनी हे भीक मागो आंदोलन केलं आहे। जालन्यात शिवजयंती दिनी शिवभक्तांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर भीक मागो आंदोलन केलंय। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून निधी मिळत नसल्याचा आरोप या शिवभक्तांनी केलाय। जालन्यात एकीकडे शिवजयंतीचा उत्साह तर दुसरीकडे महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मागणीसाठी शिवभक्तांचं भीक मागो आंदोलन सुरू आहे। दरम्यान भीक मागून जमा केलेला निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाला देणार असल्याचं या शिवभक्तांनी सांगितलंय। एकीकडे राज्यभरासह देशभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह आहे आणि तुम्ही आज शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे अनोखं भीक मागो आंदोलन करताय, काय नेमकी कारण आहे? कशासाठी हे पैसे मागणं पडते तुम्हाला? या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत यांची आज 19 फेब्रुवारी निमित्त जयंती आहे, परंतु या ठिकाणी तुम्ही बघसाल की प्रशासनाकडनं निधी हा मोठ्या प्रमाणात स्थानिक गुत्तेदाराला मिळत नाही। स्थानिक गुत्तेदाराला निधी कमी प्रमाणात मिळाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे या निकृष्ट क्वालिटीचे या ठिकाणी काम तुम्ही बघू शकता। परिसरामध्ये दरवर्षी या ठिकाणी वरून निधी येतो। दरवर्षी या ठिकाणी जे फवाऱ्याचे मोटर आहेत त्या बदलल्या जातात, जुन्या मोटर जे आहेत त्या चोरीला जातात, परंतु एकही गुन्हा नोंद आतापर्यंत या प्रशासकीय अधिकाऱ्याने संबंधित पोलीस स्टेशनला केलेला नाहीये। दरवर्षी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन कलर दिला जातो, रंगरंगोटी होते, परंतु तुम्ही जर आता त्या ठिकाणी जाचाल तर त्या ठिकाणी पापडे निघतात। दरवर्षी ऐन टायमावर 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी कार्य सुरू होतं। दरवर्षी गेल्या वर्षी तुम्हाला मी सांगतो 19 फेब्रुवारीच्या दिवशी या ठिकाणी फवारे हा एकच चालू होता। जो फवारा आहे या ठिकाणी 4 फवारे आहे त्याच्यामधला एकच सुरू होता, आणि 19 फेब्रुवारी संपल्यानंतर सुमारे 5 महिने या ठिकाणी साफसफाई कर्मचारी पण आले सुद्धा नव्हते। या ठिकाणी स्थानिक जे शिवभक्त आहे ते स्वच्छता करतात, मग जे प्रशासन या ठिकाणी कर्मचारी लावतं त्याची पगार कुठे जाते? त्यांना तर पगार देतं प्रशासन,
आणि प्रशासनाकडे निधी कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी भीक मागू आंदोलन करतोय. शेतकऱ्यापासून, गरीबापासून, लहानापासून, मोठ्यापर्यंत, उद्योजकापासून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी भीक देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी या ठिकाणी आम्ही हे भीक घेऊन प्रशासनाकडे जाऊन आहोत. महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं नाही की जे झालं त्यात निकृष्ट दर्जाचं काम झालं? जे झालं, आरोप काय झालं नाही की जे झालं त्यात निकृष्ट दर्जाचं? माझे दोन्ही आरोप आहे. माझे आरोप दोन्ही आहे. प्रशासनाकडनं कदाचित निधी हा कमी पडत असेल स्थानिक गुत्तेदाराला, त्याच्यामुळे हा गुत्तेदार जो आहे हा निकृष्ट क्वालिटीचं काम या ठिकाणी, निकृष्ट दर्जाचं जे काम करत आहे. तुम्ही जर परिसरात फिरले तुम्हाला मी दाखवू शकतो, निकृष्ट दर्जाचं काम करत आहे. मला असं वाटतंय की प्रशासन निधी कमी देतोय आणि स्थानिक गुत्तेदारही हा मन लावून या ठिकाणी काम नाही करत आहे. दरवर्षी या ठिकाणी नवीन मोटर बसवावं लागते, जुन्या मोटर चोरीला होतात. या ठिकाणी प्रशासन करतंय काय, हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे. काय नाव आपलं? माझं नाव किरण राजे देशमुख, युवा सेना गडकिल्ले संवर्धन विभागीय मराठवाडा अध्यक्ष. जालना शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी स्मारक येथे दुग्धाभिषेक, महाआरती आणि विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने हा कार्यक्रम पार पडलाय. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी स्मारक परिसरात जयंतीनिमित्त दुग्धाभिषेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र देविदान यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. कार्यक्रमादरम्यान महाआरती घेऊन शिवभक्तांनी जय भवानी जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 100 शिवछत्र चरित्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले. देशात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून आदर्श निर्माण केला. स्वाभिमान, धर्म आणि संस्कृती रक्षणाचे ते प्रतीक होते, असं मत समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र देविदान यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र देविदान, मार्गदर्शक अंकुशराव राऊत, कार्याध्यक्ष रवींद्र राऊत, कोषाध्यक्ष सतीश जाधव, रोहित भुरेवाल, ॲडव्होकेट अर्जुन राऊत, हिरालाल पिंपये, बालाजी बांडे, दिगंबर पेरे, गोपाल भुरेवाल, जावेद तांबोळी, आदर्श राऊत, सागर देवकर, विलास तिकांडे यांच्यासह अनेकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काय शिवाजी महाराज की जय। ये हमारे 396वीं महाराष्ट्र में जयंती मनाई गई है और हमारे जालना में जो शुरुआत हुई थी, हमारे राम भाऊ जी ने छकड़े में बैलगाड़ी में शुरुआत करे थे। आज उसका इतना बड़ा फल आ गया है कि हम इसको धूमधाम से चालू कर रहे हैं। हमारा एक ही आह्वान है कि ये कार्यक्रम शांति से बिना कोई झंझट के ये निर्विघ्न पार पड़ना चाहिए। धन्यवाद। शिव जयंती के क्या क्या कार्यक्रम लिए गए? शिव जयंती के हमने चारा वाटप करे, साड़ी वाटप करे, फल वाटप करे और गरीबों को अन्न दान करे और मुख बधिर को वहाँ भी भोजन करे। आज दुग्ध अभिषेक भी किया गया। आज दुग्ध अभिषेक भी किया गया है और दोपहर में 3 बजे मिलूनुक है। आप सभी कृपया आइए। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे। मी सर्व शिवभक्तांना अशा शुभेच्छा देतो की असंच दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे। आज आमच्या शिवसांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज जालन्यामध्ये छकड्यामध्ये पहिली शिवजयंती सुरुवात झाली होती, तर आज त्याला 70 वर्ष पूर्ण होते। तर अशा जे छकड्यातून सुरुवात झाली, तर आज रथामध्ये ही जयंतीची सुरुवात होती। तर आज ह्या माध्यमातून आत्ताच अंकलनी सांगितलं, साड्या वाटप आहे, धान्य वाटप आहे, तुमचं गायींना गोशाळेमध्ये चारा वाटपाचा कार्यक्रम घेतला, मूक बधिर विद्यार्थ्यांना तिथं भोजन आम्ही त्या ठिकाणी ठेवलं होतं। असे अनेक कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही घेतलेले आहे। आणि मी सर्व जनतेला असं आव्हान करू इच्छितो की आता 3 वाजेला गांधी चमनहून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणुकीची सुरुवात होणार आहे, तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे असं मी सर्व शिवभक्तांना आव्हान करतो। आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे ग्रंथ आहे त्याचे पण या ठिकाणी आता लगेच वाटप होणार आहे, तर ते तर असे बरेचसे कार्यक्रम आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून घेतले। तसं आता येत्या 21 तारखेला निबंध स्पर्धा ठेवलेली छत्रपती शिवाजी महाराजांवर
या ठिकाणी निबंध जे मुलांनी त्यांच्यावर लिहिलं पाहिजे, तर त्याचेही आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचे पारितोषिक आहे 2100, 1100 आणि 500 असे पारितोषिक ठेवलेले, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती होईल, जनजागृती होईल आणि सगळ्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मुलांमध्ये अवेअरनेस वाढेल आणि त्याचं सगळ्या आता आम्ही पांढरापोलला होतो तर तिथं एका शाळेचे विद्यार्थी आलते, त्यांनी तिथं पथनाट्य म्हणून सनी त्या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक सुंदर त्या ठिकाणी पथनाट्य सादर केलं. तसं सगळ्या शाळेमधून चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुलं घडले पाहिजे, चांगले संस्कार झाले पाहिजे. आता येणारी पिढी पहा तुम्ही, सगळी व्यसनाधीन झालेली आहे. कोणी दारू पितं, कोणी गुटखे खातं, आधी छोटे छोटे मुलं आपण पाहतो. पण याच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पहिल्यापासून जे शिकवण दिलेली आहे, तर तलवारबाजी झाली पाहिजे, लेझिम बलखाम झाले पाहिजे आणि असे बरेचसे लाठी घुमवणं झाली पाहिजे, तुमचे करेला घुमवणं, तालीम बिलीम सगळे व्यायाम केला पाहिजे पोरांनी. अशा प्रकारचे आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की बाय व्यसनाधीन न होता चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक सुदृढ आपला महाराष्ट्र झाला पाहिजे, सुदृढ भारत झाला पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी चांगले चांगले उपक्रम या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून घेतोय. असे अनेक उपक्रम आहे. पुढच्या वेळेस अजून आमचा एक अनोखा उपक्रम आहे, ते आता मी तुम्हाला नाही सांगणार, ते पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की सांगू. तर या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो की 3 वाजेला गांधी चमनहून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी व्हायचंय. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जालना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महापौर, उपमहापौर आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत यावेळी अभिवादन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी स्मारक परिसरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सेवा विभाग आणि जनकल्याण रक्त संकलन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात उपमहापौर राजेश राऊत यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणि लोककल्याणाचा आदर्श घालून दिलाय. त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवणे हीच त्यांना खरी मानवंदना असल्याचं वंदना मगरे यांनी सांगितलंय. यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, प्रशासकीय अधिकारी विजय फुलब्रीकर, विद्युत अभियंता कोमल गावंडे, कर विभाग प्रमुख राहुल देशमुख, विलास खरात, अरविंद देशमुख, प्रमिला मोरे, आशा गाडे, अशोक पडूळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवगिरी इंग्लिश स्कूल आणि दीक्षाज ड्रीम फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रॅली काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच 40 महिलांच्या पथकाने लेझिमचे सादरीकरण केले होते. देवगिरी इंग्लिश स्कूल आणि दीक्षाज ड्रीम फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अंबड चौफुली येथून रॅली काढण्यात आली होती. रॅली गांधी चमन मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 40 महिलांच्या पथकाने लेझिमचे सादरीकरण केले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीक्षा वाठोरे, संचालिका दीक्षा ड्रीम फिटनेस अकॅडमी, गायत्री सोरटी, डॉक्टर करुणा हिवाळे यांच्यासह अकॅडमीतील 40 महिलांनी प्रयत्न केले. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सीमा काकडे, गंगाधरे आणि सर्व महिला विंग उपस्थित होत्या.
नमस्कार, मी डॉक्टर करुणा हिवाळे. मी 2018पासून दीक्षा ड्रीम फिटनेसमध्ये जात होते आणि त्याचबरोबर देवगिरी इंग्लिश स्कूल यांच्याशी सुद्धा खूप संपर्क आला आणि माझ्यासोबत वर्किंग वुमनसोबतच काही हाऊसवाईफसुद्धा होत्या की ज्या फिटनेससाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्या झुंबासाठी येत होत्या आणि त्यातून मग आम्हाला सुचलं की आपण फिटनेस आहेत, आपल्यात अवेअरनेस आलेला आहे, पण त्याचबरोबर आपण थोडीशी जनजागृती करूयात. आपले जे राष्ट्रीय नेते असतील, आपले जे लीडर्स आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जनजागृती करूयात. त्यामुळे आम्ही अंबड चौफुलीपासून आमच्या जवळपास 30 ते 40 महिला ज्या आहेत त्या महिलांनी अंबड चौफुलीपासून रॅली काढलेली आहे. ठरवलं असं होतं की 19 तारखेला काढूया, परंतु खूप गर्दी असल्यामुळं पूर्वसंध्येला आम्ही करायचं ठरवलं आणि अंबड चौफुलीपासून नंतर आम्ही चमनवर आलो. तिथे आम्ही काही वेळ थांबलो आणि त्यानंतर आम्ही शिवाजी महाराज पुतळ्यांच्या तिथे आलो, त्यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आम्ही जे 4-5 वर्षापासून सगळ्या महिला शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी, मानसिक क्षमता वाढवण्यासाठी जे काम करतो त्या अनुषंगाने महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही एक लेझिम पथक तयार केलं. फक्त 2 दिवसात आम्ही ही तयारी केली. माझ्या सर्व माता भगिनी आणि आम्ही सगळ्यांनी ते इथं येऊन दीक्षा जाधव ज्या आमच्या कोच आहेत त्या आणि ज्यांचं आम्हाला सहकार्य मिळालं अशा गायत्री सोरटी यांच्या माध्यमातून, यांच्या सहकार्याने आम्ही इथं आलेलो आहेत आणि जिजाऊ ब्रिगेडच्या सीमा काकडे मॅडम सुद्धा इथं आहेत की ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. शीतलताई तनपुरे सुद्धा आहेत आणि बाकीच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या महिला, यांच्यामुळे आम्हाला बरंचसं एक मोटिवेशन मिळालं आणि आम्ही हा अतिशय चांगल्या पद्धतीने ही रॅली काढून शिवाजी महाराजांना आमच्याकडनं एक छोटीसा एक अभिवादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने 2 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारत विद्यार्थिनींच्या शैक्षणिक खर्चासह पालकत्व स्वीकारले आहे. सत्यदीप फाउंडेशन जालना येथे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त सत्यदीप फाउंडेशन जालना, शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था आणि दिलासा महिला बचत गट फाउंडेशन यांच्या वतीने आज अशोक निवास जिजामाता प्राथमिक शाळा येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. कार्यक्रमाला सत्यदीप फाउंडेशनचे अध्यक्ष अशोकराव आगलावे हे अध्यक्षस्थानी होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवनेरी नागरी पतसंस्थेच्या चेअरमन विमल आगलावे व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र गौर, सत्यदीप फाउंडेशनच्या सचिव वैशाली बोडखे, कोषाध्यक्ष लता खांडेकर, गंगूबाई काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मी सत्यदीप फाउंडेशन आणि शिवनेरी नागरी पतसंस्थेचं मला जे अधिकार आहे त्या अधिकारामध्ये आज प्रीती बुले आणि अश्मिरा शेख या दोघी विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेत आहोत ही घोषणा मी आज करते. त्यांना पुढच्या काळामध्ये त्यांच्या शिक्षणासाठी वह्या लागतील, पुस्तकं लागतील, फीस लागल, कम्प्युटरचं प्रशिक्षण असेल, वेगवेगळे प्रशिक्षण असतील. त्यांना काही जरी लागलं तरी त्यांनी सत्यदीप फाउंडेशनकडे यायचं, शिवनेरी नागरी पतसंस्थेकडे यायचं आणि पदवी होण्यापर्यंत त्यांना मार्गदर्शन, त्यांना शिक्षण हे सत्यदीप फाउंडेशन आणि शिवनेरी नागरी पतसंस्था करल अशी मी आज घोषणा करते आणि त्यांचं दोघींचंही हार्दिक अभिनंदन करते. त्यांच्या पालकाचंही हार्दिक अभिनंदन करते. त्यांना MSCITचं प्रशिक्षण लागल, त्याची फीस संस्था भरल. त्यांना टॅलीचं प्रशिक्षण लागल, त्याची संस्था फीस भरल आणि भविष्यात त्या जर चांगल्या शिकून उत्तम तयार झाल्या तर त्यांना या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कशी नोकरी द्यायची हे शिवनेरी पतसंस्था आणि सत्यदीप फाउंडेशन ठरवल. आता त्यांनी पुढे जायचंय, मागं वळून पाहायचं नाहीये. या निमित्तानं मी त्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं अशी घोषणा करते आणि त्यांचा व अन्यायाविरुद्ध लढा एवढंच त्यांच्या प्रेरणेतून आपल्याला घ्यायचं आहे आणि यापुढे आपल्या जीवनात तो आदर्श पाळायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यापुढं कार्यक्रम भरपूर होणार आहेत, खाऊ वाटप होणार आहे, त्याच्यामुळं माझं भाषण आटोपतच येते. झुले, मी या शाळेत पहिलीपासून शिकते आणि मला खूप आनंद होतो की मी शाळेत शिकले म्हणून.
आज मॅडमने मला दत्तक घेतलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि मी त्यांच्यासाठी काहीतरी बनवून दाखवेन. थँक्यू. सर्वांना आधी मी जिजामाता शाळेचे खूप आभार मानते आणि माझी मुलगी मी रेहाना शेख जफर आणि माझी मुलगी आश्मिरा शेख जफर इयत्ता 4थीपासून शिकत आहे आणि ती कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये फर्स्ट येत आहे आणि आता ती 10वीमध्ये शिकत आहे. शिवनेरी पाच संस्थांनी तिला दत्तक घेतल्याबद्दल मला खूप अभिनंदन होत आहे आणि आगलावे मॅडम त्यांचं पण खूप आभार मानते मी की त्यांनी माझी मुलगी आश्मिरा शेख जफर तिला शिक्षणाचा खूप आणि पुढे जायचं सपोर्ट केला. त्याबद्दल सगळे शाळेचे सर आणि मॅडम सगळे शाळेचे आभार मानते. मी रेखा निलेश घुले. आज मॅडमने माझ्या मुलीला दत्तक घेतलं त्याबद्दल मला खूप अभिनंदन वाटलं आणि त्यांचं मनापासून धन्यवाद. माझी मुलगी 1ली ते 10वीपर्यंत या शाळेमध्ये होती तर मॅडमने तिला चांगल्या मार्काने पास झाली ती तर मॅडमने तिला आज दत्तक घेतले. चांगल्या मार्गाने पास झाली त्याच्याबद्दल आणि मॅडमने खूप काही केलं तिला त्यामुळे मी मॅडमचे धन्यवाद देते मॅडमने. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.